होत्या प्रामुख्याने? मी पहिल्यांदाच बाईटमध्ये जे काही लोकांनी गावातल्या लोकांनी सांगितलं होतं, सतनोज अण्णा देशमुख यांच्या संदर्भातलं गावकऱ्यांनी जे नाव घेतलं होतं ते पहिलं नाव मी घेतलं होतं आणि त्या दिवशीपासून मी राजीनाम्याची मागणीच मागतोय. कारण का धनंजय मुंडे साहेब हे स्वतःच म्हणले होते की ते माझे निकटवर्ती आहेत आणि त्या असल्यामुळे मंत्रिपदाचं कुठंतरी संरक्षण वाल्मिक कराडांना अटकेपासून किंवा जो गुन्हा दाखल होत होता त्या गुन्हा दाखल होण्यामध्ये 12-13 तास उशीर का झाला. नंतर सरेंडर होत असताना कुणाकुणाचे बोलणे झाले आणि त्या पद्धतीने ते एखादे पिक्चर स्टाईलमध्ये गाडीमध्ये आले आणि ते सरेंडर झाले तिथं. म्हणजे असं आपण पहिल्यांदा बघितलं असेल की एखादा क्रिमिनल 4 व्हीलर गाडीतून येतो, उघडतो, सगळी लोक त्याला घेऊन जायला तिथे जमतात. 2 दिवस लॉकअपमध्ये असताना सुद्धा त्याचे हातातले दोरे गंडे काढलेले नव्हते. VIP ट्रीटमेंट आहे. वाल्मिक कराडवर आल्यानंतर मंत्रिपदाचं संरक्षण 100% त्यांना भेटतं. कालच्या भेटीकडे कसं पाहता तुम्ही? भेटीच्या चर्चा आहेत नाही, बाप्पा जे म्हणले ती गोष्ट बरोबर आहे. आत्तापर्यंत या गोष्टीवरती आम्ही बोलल्यानंतर किंवा बाकीचे लोक बोलल्यानंतर काही लोक म्हणले राजकारण आणतात, पण आम्ही कोणत्याही ह्याचं फोकस डायव्हर्ट केला नाही. का मूळ मुद्दा आमचा आहे त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहे आणि शेवटपर्यंत या विषयामध्ये आम्ही लढणार आहोत. ओके, चला, थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.